अमरावती में कथित रूप से एक संगठित गिरोह द्वारा युवतियों को जाल में फंसाने का उनके शोषण से जुड़ा गंभीर मामला सामने आया है। जानकारी के अनुसार गाड़गे नगर और नांदगांव पेट पुलिस थाना में दर्ज अलग अलग मामलों में कुछ आरोपियों को गिरफ्तार किया गया है। इनमें छेड़छाड़, ब्लैकमेलिंग और यौन शोषण जैसे गंभीर आरोप भी शामिल है। पुलिस जांच में यह भी सामने आया है कि कुछ मामले में पीड़ित युवतियों की शिकायत है कि उनके आधार पर आरोपियों के खिलाफ कार्रवाई की जाए। भाजपा के प्रदेश प्रवक्ता शिवराज कुलकर्णी ने दावा किया कि यह मामला किसी एक व्यक्ति की सीमित नहीं, बल्कि इसके पीछे एक संगठित नेटवर्क भी हो सकता है, जिसकी जांच की आवश्यकता है। आइए सुनते हैं विस्तृत बयान। अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये भोंदू आहे असं दर्शवून आणि हिंदू नाव धारण करून मुलींचं लैंगिक शोषण करणारा एक रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण याला अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे। मी परवा आरोप केला होता की रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण हा चिलम छावणीचा जो हॉकर आहे, ज्याची पंचवटी चौकामध्ये गाडी असते चायनीजची, या चायनीजच्या गाडीवर मुलींची हा फसवणूक करायचा। तर हे प्रकरण या रियाजुद्दीन पुरतं एकट्यापुरतं सीमित नाही आहे। याचा जर आपण घटनाक्रम तपासला तर 9 तारखेला म्हणजे 9 एप्रिलला गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये 2 तक्रारी दाखल झाल्या। दोन्ही तक्रारी अल्पवयीन मुलींच्या आहे। एका तक्रारीमध्ये एक आरोपी तो शेख इरफान शेख हमीद हा एका 10वीतल्या मुलीच्या मागे लागून तिच्या घरापर्यंत गेला, तिचं घर बघितलं आणि गरीब घरची मुलगी असल्यामुळे तिच्या बाथरूमला वरतून कव्हर नव्हतं, तर बाथरूमवर चोरून लपून त्यांनी तिचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओच्या आधारावर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। हा एक गुन्हा दाखल झाला। दुसरा, त्याच दिवशी शमशेर शहा या 20 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला सातत्याने तिच्या मागे लागला आणि एकदा भर चौकामध्ये तिला चाकू लावला आणि तिला धमकवलं आणि तिच्या मागे लागून तिची छेडखानी केली आणि तिच्याही शोषणाचा प्रयत्न केला। तर या 3 घटना ज्या समोर आलेल्या आहेत, यातला शमशेर शहा, शेख इरफान शेख हमीद आणि रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण आणि त्याच्यासोबत अटकेत असलेला वसीम, हे सगळेच्या सगळे या चायनीजच्या गाड्यांवरचा हा अड्डा आहे। आणि त्याच्यामुळे या 4ही घटना, या 3ही घटना या वेगवेगळ्या घटना नाहीत, हे टोळका आहे, ही टोळी आहे, हे रॅकेट आहे। आणि ज्या पीडित आहेत त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर असं लक्षात येत आहे की यांनी अनेक तरुणींची अशी फसगत केलेली आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। इंडिव्हिज्युअल एक केस म्हणून याच्याकडे न पाहता अमरावती पोलिसांनी हे रॅकेट, यांचं कारस्थान, यांचं मुली ताब्यात घेण्याचं षडयंत्र आणि त्यानंतर त्यांचं शोषण कशा पद्धतीने करतात, किती मुलींचं यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं, या सगळ्याचा तपास रॅकेट म्हणून याच्याकडे केला पाहिजे। हे सगळं चिलम छावणीतलं रॅकेट आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे। हा एकाच आठवड्यात सुदैवाने उघडकीस आलेला आहे। जर हा प्रकार उघडकीस आला नसता, या 3 पीडिता जर पोलिसांपर्यंत पोहोचल्या नसत्या, तर यांचा हा धंदा चालू राहिला असता आणि हा अतिशय गंभीर स्वरूपाचा धंदा आहे। पोलिसांनी या सगळ्या विषयांकडे या पद्धतीने बघितलं पाहिजे आणि या दिशेने तपास केला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे।